देवाने आपल्याला एक मोठा बंगला द्यावा की भारी गाडी द्यावी म्हणून बोलावलं नाहीये. वचन म्हणतं आपल्या सार्वकालिक गौरवात यावं म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हाला पाचारण केलं. या जगातल्या प्रत्येक माणसाला येशू ख्रिस्तामध्ये देव बोलावत आहे. देवाचा एकमेव उद्देश आहे की त्याला आपल्याला सार्वकालिक गौरवात म्हणजे त्याच्या स्वर्गात म्हणजेच अनंत जीवनामध्ये घ्यायचं आहे. वचन पुढे म्हणतं ज्याने आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून तुम्हाला ख्रिस्तामध्ये पाचारण केले तो सर्व कृपेचा देव. तो कृपेचा देव आहे आणि सर्व कृपेचा देव आहे. तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर याचा अर्थ असा आहे की आम्हाला देवाने ख्रिस्तामध्ये पाचारण केलं की आम्हाला काही काळ दुःखही भोगावं लागतं. तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः म्हणजे देव स्वतः आम्हाला पूर्ण करणार, दृढ करणार म्हणजे मजबूत करणार आणि सबळ करणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आम्ही येशूवर विश्वास ठेवून जीवन जगतो, आम्ही म्हणतो एक दिवस आम्ही स्वर्गात जाणार आहोत, आमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, या जगातलं आमचं जीवन संपलं की आम्ही देवाच्या घरात जाणार आहोत. हे सगळं बरोबर आहे, खरं आहे. पण एक सत्य कधीच विसरू नका, त्या सार्वकालिक गौरवात पोहोचेपर्यंत थोडा वेळ आपल्याला दुःख सोसायचं आहे. आणि हे दुःख कोणतं आहे ते पण नीट समजून घ्या. स्वर्गात जाईपर्यंत आपल्याला जे दुःख सोसायचं आहे ते आपल्या पापांचं दुःख नाही आहे, ती आपल्या पापांची शिक्षा नाही आहे, ती आपल्या पापांची किंमत नाही आहे. कारण आपल्या पापाची किंमत येशूने एकदा भरलेली आहे, आपल्याला परत भरायची नाही आहे. आता जी किंमत आपल्याला मोजायची आहे ती आपण येशूवर ठेवलेल्या विश्वासाची किंमत मोजायची आहे. पापाची किंमत येशूने मोजलेली आहे. पण आता आपण येशूला प्रभू म्हणून स्वीकारलं आणि त्याच्या मागे मागे चालायला सुरुवात केली. हा जो आपण त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाची किंमत मात्र आपल्याला मोजत राहावं लागणार आहे जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत.